विजयी झाल्यानंतर हुरळून जाऊ नका, गुलाल उधळला तरी अंतिम फैसला 21 जानेवारीला, कोर्टाचा निकाल नीट वाचा. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दाखल झालेली 57 संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया निर्धारित वेळेत सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र या 57 संस्थांच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल कोर्टाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. ओबीसी आरक्षणामुळे काही ठिकाणी एकूण आरक्षण 50% जास्त झाले होते. त्यामुळे या ठिकाणच्या निवडणुका थांबवण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने ही मागणी स्पष्टपणे फेटाळलेली आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला आहे, त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरूच राहील, कोणीही ती थांबवू शकणार नाही असं कोर्टाने यावेळी स्पष्टपणे सांगितलंय. आणि यामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे. न्यायालयाने निवडणुकांना परवानगी दिली असली तरी 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतीचा समावेश असलेल्या एकूण 57 संस्थांच्या निकालाबाबत मोठी अट घातली आहे. ज्या 57 नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये आरक्षण 50%पेक्षा जास्त झालंय, त्यांचा निकाल कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असणार आहे. याचाच अर्थ या ठिकाणी उमेदवार जरी विजयी झाले तरी कोर्टाकडून अंतिम निर्णय दिला जात नाही, तोपर्यंत त्यांचा निकाल न्यायप्रविष्ट राहील. त्यामुळे या 57 संस्थांच्या विजयी उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला तरी त्यांचा अंतिम फैसला 21 जानेवारीच्या सुनावणीनंतरच होणार आहे. आज मेहरबान न्यायालयासमोर निवडणुकीच्या संदर्भातली जी काही सुनावणी होती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भामध्ये, यामध्ये मुख्यतः मेहरबान न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की निवडणुका स्थगित करण्याची आवश्यकता नाही, परंतु 50%च्या पुढे ज्या जात असतील त्याच्या संदर्भामध्ये अंतिम निकालाच्या अधीन राहून निवडणुका घेण्याची सिग्नल दिलेला आहे. काय आता प्रक्रिया आहे निकालाच्या अधीन राहून, बस एवढंच आहे, काही गरज नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.